ह्यो स्टॉल म्हणजे माझा दुसरा घर हा. आणि ह्यो पोर लहानाचं मोठं केलंय मी इकडे. आणि हे लांडग्यांका त्याने लांडग्यांका ठाऊक नाही, हे खाऊक निघाले एकट्या का? तुमची माझ्या बरोबर गाठा, माझ्या बरोबर मिठबावकर आजी बरोबर. हा आजी तू लढ तू. तर आता आपण बघत आहात की या आजींच्या भावना आणि या नातवाचं बालपण कसं या दुकानाशी कनेक्टेड आहे. तर आजी मला सांगा की तुम्ही या सरकारी कर्मचाऱ्यांना काय सांगाल? काय सांगू? हे काय माझं ऐकतात, पण मी आता त्यांका ऐकूक लावतलय. आता ते असत आणि मी असय. एक मिनिट. तर आता या इथे सरकारी ऑफिसर कवडे आलेले आहेत. तर आता आपल्याला या प्रकरणाचा काय तो फायनल निकाल कळेल आणि आपल्याला कळेल की स्टॉल स्टँड होणार आहे की लँड होणार आहे. कवडे साहेब तुमचं काय म्हणणं आहे? मला सांगा, यांच्याकडे गुमास्ता म्हणजे लायसन नंबर असून सुद्धा हे दुकान अनधिकृत कसं काय? आता बोल मेल्या बोल. उत्तर द्या कवडे साहेब. हे बघा, जनतेला उत्तर हवंय. हे बघा, मी सर्वप्रथम आजी आणि समस्त लोकांची जाहीर माफी मागतो आणि हा स्टॉल अनधिकृत नाही हे घोषित करतो. पलटी आजी, तुम्हाला आमच्यामुळे जो काही त्रास झाला त्याबद्दल तुमची मी हात जोडून माफी मागतो. हो का? काय की तुम्हाला पाठवलेल्या नोटीस मध्ये चुकून गल्ली नंबर 4 ऐवजी गल्ली नंबर 5 असं टाईप झालंय आणि म्हणून पुढच्या गल्लीतल्या स्टॉल ऐवजी हा स्टॉल अनधिकृत आहे असं घोषित करून बसलो. हा आणि तुम्ही चुकलात म्हणून आम्ही पण बसलो रस्त्यावर. नाही तर काय? हो, पण तुम्ही रस्त्यावर आहात म्हणून जिंकलात. हा? म्हणजे आम्ही असं रोज रोज रस्त्यावर आलो, मग तुम्हाला पगार तरी कशाला द्यायचा? नाही, मी तुम्हाला आश्वासन देतो की पुन्हा अशी चूक होणार नाही. माफ करा आजी, मी येतो. आम्हाला माफ करा. चला रे. आपण पाहतात एका आजीसाठी, त्या नातवासाठी या युवांनी दिलेला युवा लढा कसा यशस्वी झालाय. खरंच दाद द्यावी लागेल ती या युवागिरीची. कॅमेरामॅन दीपक सोबत मी पद्मनाभ. पुन्हा भेटू लवकरच. ओके पद्मनाभ, थँक्स यार. ऍक्च्युली तुझा पण यात खूप मोठा वाटा आहे. खरंच तुम्ही नसता तर याला एवढं व्यापक रूप आलंच नसतं. नाही, मला कसलं थँक्स. खरं तर ना, मीच तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. तुमच्यामुळे आज पहिल्यांदा मला माझं स्किल चांगल्या कामासाठी वापरता. म्हणजे ना, मला एक गोष्ट कळली आहे. पत्रकाराच्या शब्दाला ना जर सत्याची धार असेल ना, तर जगातल्या कुठल्याही असत्यासमोर ते ठामपणे उभे राहू शकतात. आणि खरंच आभार मानायचे असतील ना, तर तुमच्यातील युवा पत्रकाराचे मान, जिला ही लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाची आयडिया सुचली. फुटपाटार वारी. पत्रकार पहिला यशस्वी लढा. तर मी काय म्हणतोय? ए भाई, आजीला काहीतरी बोलायचं आहे. आजी काय नको रे माका, माझा आवाज खमको हा. तर मी काय म्हणी होतंय, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिलास ना, म्हणून ह्या रवळनाथाच्या कृपेने माझं स्टॉल माका गावलो. असेच एकमेकांच्या पाठीशी उभे राहा हा. आणि ए पद्या, खूप बोललस मा, दमलं अशी. चल तुकान या सगळ्यांका खीर खाऊ घालतो. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू
नीतू अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके